नमस्कार. चर्चेतील चेहरे या BHS न्यूजच्या माध्यमातून आपण दर रविवारी एका अंबेजोगाईतील सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एका व्यक्तीची आपण चर्चा करत असतो. त्यातील आज आपण वासंतीताई मिलिंद बापजे या नगर परिषद अंबेजोगाईच्या माजी नगर परिषद सदस्य आहेत. त्याचप्रमाणे दासोपंत बालविद्या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी करतात. आपण त्यांच्याशी भेटणार आहोत. नमस्कार वसंतीताई. नमस्कार. तुमचं मूळ गाव कोणतं आहे? माझं मूळ गाव कोल्हापूर आहे आणि माझा जन्मही कोल्हापूरमध्ये झाला आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पण माझं कोल्हापूरमध्ये झालं. ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये केलेलं आहे? माझं कॉमर्समध्ये झालं. कॉमर्समध्ये. या ठिकाणी अंबेजोगाई शहरामध्ये आल्याच्या नंतर बापजे कुटुंबांच्या माध्यमातून तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये जी ओढ होती तुमची, ती सामाजिक कामामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला घरच्या म्हणजे कुटुंबियांच्या वतीनं प्रोत्साहन मिळत गेलं? हो, मी आज एवढं यशस्वीरित्या नगरपालिकेचं काम असो किंवा आज मी माझी एक शाळा चालवते, सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर. ही शाळा चालवण्यामध्ये किंवा माझं कुठलीही गोष्ट असो, मला माझ्या सासू सासऱ्यांचा, माझ्या मिस्टरांचा आणि आता पुढे चालून माझ्या मुलांचा, माझ्या घरामध्ये मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहते, तर माझ्या दीर जावेचा सगळ्यांचाच मला चांगला सपोर्ट मिळतो. त्याच्यामुळेच मी एवढं सगळं झोकून देऊन करू शकते. आपण अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगर परिषद सदस्य सुद्धा राहिलेला आहेत. हो. त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या समितीवर तुम्ही सभापती राहिलेला आहात का? हो. तर त्यावेळेस कोणत्या विभागाच्या तुम्ही सभापती होता आणि त्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला आलेले अनुभव ऐकायला मला आवडेल. हो, नगरपालिकेची निवडणूक हे माझ्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यातील एक मोठं सरप्राईज होतं. कारण मी एका व्यापाऱ्याशी लग्न करून मी अंबेजोगाईमध्ये आले आणि माझ्या मिस्टरांचं त्याच्यामध्ये मोठं श्रेय आहे की त्यांनी भरपूर समाजकार्य केलं होतं आणि ते काय अशी प्रत्येक गोष्ट घरी सांगत नव्हते. जेव्हा मी निवडून आले तेव्हा मला त्याची व्याप्ती कळली. माझ्या वडिलांना राजकारणाची आवड होती आणि त्यांनी भरपूर समाजकारणही केलं, समाजसेवाही खूप केली आणि माझ्या मिस्टरांचं जे काही डिवोशन होतं किंवा त्यांनी जे काही समाजासाठी केलं त्याचं फळ आणि माझ्या वडिलांचा आशीर्वाद म्हणून मी निवडून आले. आणि माझं शिक्षण झालेलं आहे MA BEd. मी BCom कोल्हापूरमध्ये केलं, पण जसा काळ गेला तसं शिक्षणाचं महत्व वाढत गेलं तसं मी BEd केलं आणि MA कम्प्लीट केलं. आणि त्याच्यामधून मला त्या पद्धतीनं मग पहिल्याच वर्षी म्हणजे जेव्हा मी 16-17ची नगरपालिकेची निवडणूक निवडून आले, त्या वर्षी मला महिला व बालकल्याण समितीचा सभापती पद मिळालं. या अनुषंगाने मला विविध कार्यामध्ये म्हणजे विविध कार्यक्रम कसे घ्यायचे याची थोडी मला माहिती मिळाली आणि त्या पद्धतीनं मी पहिल्याच वर्षी म्हणजे 2017 साली महिला दिनाच्या अनुषंगाने एक कार्यक्रम आयोजित केला की अंबेजोगाईतील 8 महिला ज्या त्यांच्या क्षेत्रामध्ये निपुण आहेत अशा महिलांचा मी 8 जणींचा सत्कार केला. त्यामध्ये मग आदर्श माता म्हणून निवडल्या, आदर्श शिक्षिका म्हणून निवडल्या, आदर्श उद्योजिका म्हणून निवडल्या. आपल्याकडे एक बंग भाभी म्हणून आहेत ज्या इथं रिंग रोडला राहतात, अगदी नंदू काकाजीच्या घरासमोर राहतात. त्या लेडीला म्हणजे त्या बाईंना इथून पुढचा हात नाहीये मनगटापासूनचा. मग अशा व्यक्तीचं कुठंतरी आपण सत्कार केला पाहिजे, त्यांचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे. या अनुषंगाने अशा मी 8 विविध क्षेत्रातल्या महिला निवडून त्यांचा नगरपालिकेच्या तर्फे एक उपक्रम घेऊन मी तो कार्यक्रम घेतला महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत. त्यानंतर मी जशी समाजकार्यात येत गेले तसं मला इनर व्हील क्लबचा सुद्धा सदस्य होण्याचा मला चान्स क्लबच्या अध्यक्षा रंजना कराड होत्या. मग त्या माझ्या मैत्रीण होत्या. त्या म्हटल्या आपल्याला एक फन फेअर घ्यायचंय. मग मी नगरपालिका आणि इनर व्हीलचा संयुक्त विद्यमाने आम्ही एक फन फेअर किंवा महिलांनी बनवलेल्या, महिला बचत गटांनी बनवलेल्या प्रदर्शनांचं विक्री आणि प्रदर्शन असा एक कार्यक्रम आम्ही देवीच्या सभागृहामध्ये घेतला. त्या ठिकाणी मला नगरपालिकेचंही तेवढंच छान सहकार्य लाभलं आणि इनर व्हीलच्या अंतर्गत ज्या महिलांनी नाव नोंदणी केली होती किंवा नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या महिलांनी नाव नोंदणी केली होती त्यांना भरपूर असा नफा आम्हाला देण्यात आला. आणि दुसरी गोष्ट की या बायकांची विचारांची देवाणघेवाण झाली आणि लोकांना कळलं की कोणती महिला काय घरी उद्योग करते किंवा त्यांची ऍडव्हर्टाईज आम्ही एकमेकींपर्यंत पोहोचवू शकलो. हे 2 कार्यक्रम मी त्या वर्षी घेतले. पुढच्या वर्षी मला माझं शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम असल्यामुळे, माझं एज्युकेशन असल्यामुळे मला शैक्षणिक विभागाकडून म्हणजे शिक्षण विभागामध्ये परत पुढच्या वर्षी सभापती पद मिळालं. त्या वर्षी मला असा चान्स मिळाला, शिक्षण समिती मला मिळाल्यामुळे मी लायब्ररीमध्ये नवीन काही पुस्तकं ऍड करण्याची ते उपक्रम घेतला. आणि दुसरा उपक्रम मी घेऊ शकले की ते व्यसन मुक्ती. मग मग ते व्यसन कसलंही असो, व्यसन म्हणजे काही खाणं पिणं हाच व्यसन नसतं, तर मोबाईल स्क्रीन टाइम वाढणं हे एक व्यसनच असतं. मग त्या अनुषंगानं मी छत्रपती संभाजीनगर मधून चेतना फाउंडेशनचं एक ज्या मुली आहेत
त्यांना बोलवून मी इथं व्यसनमुक्तीसाठी आम्ही 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी तो एक उपक्रम घेतला की या व्यसनांपासून तुम्ही दूर कसे राहाल याचं मार्गदर्शन केलं. पुढे चालून मी अंगणवाडीसाठी म्हणजे मला मला स्वतःला छोट्या मुलांना शिकवायला आवडतं. त्याच्यामुळे मी तो विचार केला आणि अंगणवाडी शिक्षकांसाठी पण मी एक उपक्रम घेतला. तो म्हणजे अंगणवाडी शिक्षकांचं प्रशिक्षण. शासनाकडून तर प्रशिक्षण होतंच, पण नगरपालिकेकडून कधी प्रशिक्षण झालं नव्हतं. या ठिकाणी 75 ते 80 अंगणवाडी सेविका हजर होत्या आणि त्यांचं प्रशिक्षण आम्ही सर्टिफिकेट देऊन प्रशिक्षण त्या वर्षी त्यांना दिलं. त्याचबरोबर याच व्यक्तीने माझ्या शाळेच्या पालकांना सुद्धा पालक मेळावा घेऊन पालकांना सुद्धा त्या संतोष मोहिते म्हणून आहेत, ईश्वरपूर, जिल्हा सांगली इथे त्यांची स्वतःची पण प्ले स्कूल आहे. तर त्यांनी येऊन आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं होतं. त्याच्यानंतर आला लॉकडाऊनचा काळ. तर या काळामध्ये आम्ही काय करू शकतो, तर आम्ही आमच्या प्रभागासाठी जसं आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की हातचं पोट ज्यांचं होतं त्यांचं पोट तर पूर्णच बंद पडलं. या लोकांसाठी आम्ही माझ्या स्वतःच्या घरी बाहेरून लोक येऊन, काही माणसं येऊन आणि माझ्या मिस्टरांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग होता. सगळ्यांनी मिळून आम्ही धान्याचे गरजे किट बनवून आमच्या प्रभागामध्ये वितरण केलं त्याचं. आता आपण म्हणलात की तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा काम केलेलं आमच्या कानावर. हो. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी लागणारे सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे हो. की ती काय कन्सेप्ट होती किंवा महिलांना सॅनिटरी पॅड जे आहे त्याची निर्मिती करून त्याची विक्री करणं आणि त्याच्यातून म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही ते प्रोजेक्ट उभा केला होता? आता सॅनिटरी पॅड हा विषय सध्या तरी तसं समाजात अजूनही उघडपणे बोलला जात नाही. पण आम्ही मी तुम्हाला आताच म्हटलं की रंजना करण माझ्या मैत्रीण आहेत. त्यांची आणि माझी कल्पना होती की आपण एक बचत गट सुरू करू आणि त्याच्यातून काहीतरी व्यवसाय सुरू करू. मग साड्या तर नेहमी सगळेच विकतात, दागिने तर सगळेच विकतात, खाद्यपदार्थालाही तेवढंच स्टॉल आमच्याकडे होते. आम्ही त्या ह्याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये लक्षात घेतलं की सॅनिटरी पॅडचा उपक्रम कोणी करत नाही आणि आम्ही थोडंसं संपर्कात आल्यामुळं आम्ही ठरवलं की बाहेरून आणून विकण्यापेक्षा आपल्या इथल्या लोकांना रोजगार मिळेल या विचारानं आम्ही सॅनिटरी पॅडचं मशिनरी मागवल्या, त्याचं रॉ मटेरियल मागवलं, त्याचं ट्रेनिंग आम्ही स्वतः घेतलं आणि लॉकडाऊनचा काळ आमच्यासाठी इतका फायदेशीर ठरला की आम्ही दुपारी सगळ्याजणी मिळून म्हणजे माझ्या बचत गटाच्या 7 मेंबर्स आळीपाळीनं आम्ही ड्युटी घेतली, काही महिला आम्ही हाताखाली घेतल्या आणि हे उत्पादन चालू केलं. त्याच्यानंतर पुढे चालून बचत ज्या ग्रामपंचायतच्या ज्या शाळा आहेत, असं कुंभेफळ आहे, गित्ता आहे, अशा 2-4 ठिकाणी आम्ही जाऊन हे सॅनिटरी पॅडचं त्या मुलींना गरजेचं आहे आणि शहरात तरी थोडं आता वातावरण फ्री असतं की मेडिकलवर मिळतात सॅनिटरी पॅड, आणखीन कुठं लेडीज शॉपमध्ये मिळतात, पण गावामध्ये मेडिकल नसतं. अशा ग्रामीण भागामध्ये मुलींना सॅनिटरी पॅड मिळण्याची सोय नसते. म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या शाळेमध्ये 8वी ते 10वीच्या मुलींना प्रशिक्षण दिलं. सॅनिटरी पॅड वापरणे, कपडा वापरणे आणि सॅनिटरी पॅड वापरणे याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याच्यामधून सॅनिटरी पॅड वापरल्याने गर्भाशयावर काय परिणाम होतो आणि कपड्यावर असं त्यांना ज्ञान दिलं की याचं महत्व आम्ही त्यांना पटवून दिलं आणि ह्या पॅडचं आम्ही वाटप केलं. अजूनही आमचा तो उद्योग सुरू आहे. आता सध्या तो आम्ही प्रोडक्शन आणि विक्रीचा अजूनही आमचा उपक्रम तो चालू आहे. म्हणजे 2018 पासून आज तागायत आमचा तो उपक्रम चालूच आहे. या उपक्रमाबाबतीत तुमचं करावं तेवढं अभिनंदन कमीच आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. त्याचबरोबर आपण सर्वज्ञ दासोपंत बालविद्या मंदिर चालवता, हो. त्या ठिकाणी तुम्हाला असलेला रिस्पॉन्स आणि त्या ठिकाणी पालकांचा असलेला रिस्पॉन्स हा आम्ही तुमच्या समाज माध्यमावर पाहिलेला अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञानदानाचं काम तुम्ही या माध्यमातून करता. तुमचे स्नेहसंमेलन असतील, एकत्रीकरण असतील, पालक मेळावे असतील, हे आम्ही पाहत आलेलो. परंतु तुम्ही हे सर्वज्ञ दासोपंत विद्या मंदिर कधी सुरू केलं आणि आज तुमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि शिक्षकांची संख्या किती आहे? मला पहिल्यापासूनच काही उद्योग करण्यापेक्षा, कुठली मार्केटिंग करण्यापेक्षा शिक्षणामध्ये जास्त आवड आहे. मी काही वर्ष 1-2 ठिकाणी नोकरी केली, पण घरच्या गोष्टीमुळे मला ते ऍडजस्ट होत नव्हतं आणि 2016-17 साली मी माझ्या घरी सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर ही शाळा चालू केली. त्या काळात माझ्याकडे 65 विद्यार्थी. पहिल्या वर्षीच मला इतका सुंदर रिस्पॉन्स आला आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की अंबेजोगाई ही आद्यकवी मुकुंदराजांची, सर्वज्ञ दासोपंतांची भूमी आहे. या लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे समाजासाठी. मला असं वाटत होतं की आपण आता ग्लोबल स्कूल्स किंवा सीबीएसई स्कूल्स वेगवेगळे इंग्लिश नावं आहेत, असं इंग्लिश नाव न देता मी सीबीएसई बोर्डच्या शाळेत पण काम केलं, एसएससी बोर्डच्या शाळेत पण इंग्लिश मीडियम मध्ये मी काम केलं. माझं स्वतःचं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाल्यामुळं मराठी शाळेला काम करण्याचं मला हेच नव्हतं. मग मी या शाळांमध्ये काम केलं, पण मला जास्त सोपं वाटलं की आपण सेमीच्या माध्यमातून काही समाजासाठी करू शकतो का. कारण जेव्हा मातृभाषेतून आपण
बोलतो, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या मराठवाड्याची मातृभाषा आहे मराठी आणि जेव्हा मराठीतून आपण जेव्हा बोलतो विद्यार्थ्यांशी असो किंवा आपापसात बोलतो आपण, तेव्हा तो तो जो जिव्हाळा आहे किंवा ती जी आत्मीयता आहे ती कुठल्याच भाषेमध्ये येत नाही. दुसऱ्या भाषा आपण कोणत्याही वयाला गेल्यानंतर कधीही शिकू शकतो, पण मराठीमधून खूप चांगलं शिकता येतं. दुसरी बालसंस्काराची गोष्ट, विद्यार्थी आजकाल बघतो आपण, आज आता हे आयटीचं युग आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे. छोटी मुलं एक ठिकाणी बसत नाहीत. या बालसंस्काराच्या शिक्षणातून मला विद्यार्थ्यांना एक ठिकाणी बसण्याची थोडीशी, की थोडा वेळ तरी त्यांनी कॉन्सन्ट्रेशननी बसावं. आणि आपल्याला माहितीच आहे 5 वर्षापर्यंत जेवढे चांगले संस्कार विद्यार्थ्यांना आपण देऊ ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतात. मेंदूची वाढ मुलांच्या 5 वर्षापर्यंत होत असते आणि या वयात जर आपण त्यांना चांगले संस्कार शिकवले तर तो आयुष्यभरासाठी त्याच्यासारखी देण कुठली नाही असं मला वाटतं. म्हणून मी अंतर्गत थोडंसं बालसंस्कार आणि सेमीचा अभ्यासक्रम, आज तो अभ्यासक्रम माझा सीबीएसईला अनुसरून आहे, पण सेमीच्या माध्यमातून जेव्हा मी घेते तर माझ्या वर्गातले जे विद्यार्थी बाहेरच्या शाळेत आतापर्यंत गेलेले आहेत त्या प्रथमच नंबरला येतात याची मला पूर्ण खात्री आहे. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि शिक्षिका किंवा ज्यांना ताई म्हणतो आपण त्यांची संख्या किती आहे? सुरुवातीला माझ्याकडे जेव्हा मी पहिल्या वर्षी 2016-17 शाळा चालू केली माझ्या घरी, तेव्हा माझ्याकडे 65 ची संख्या होती. तेव्हा मला मी माझ्या सगळ्या शिक्षिका मिळून आम्ही 5 जणी होतो आणि आज माझ्याकडे संख्या झालेली आहे 145. तर आम्ही एकूण 12 जणी आता सध्या काम करतोय आणि पूर्ण माझा महिलांशीच निगडीत आहे. माझं शाळेचं पुस्तकांचा विषय असो, अभ्यासक्रम ठरवायचा असो, आमचं गॅदरिंग घ्यायचं असो, गॅदरिंग तर आम्ही सभागृहामध्ये घेतो कारण मला जागाच पुरत नाही. त्या सभागृहामध्ये घेतलेलं मला जास्त सोयीस्कर जातं, पण हा पूर्ण सगळा जो शाळेचा व्याप आहे तो सगळा महिलांनी केलेला आहे. म्हणजे याच्यात जेंट्सची कोणाचीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये. तुमच्या या कार्याला BHS न्यूजच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. तुमचं सर्वज्ञ दासोपंत बालविद्या मंदिर असेल, तुम्ही बालविकास सभापती म्हणून केलेलं काम असेल, शिक्षण सभापती म्हणून केलेलं काम असेल, या सर्व कामाच्या माध्यमातून आंबेजोगाईकरांना काही ना काहीतरी तुमच्या माध्यमातून नक्कीच मिळालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या माध्यमातून चांगली पिढी घडावी यासाठी तुम्ही सर्वज्ञ दासोपंत विद्या मंदिराच्या माध्यमातून जे काम करतात त्या कामाला आमच्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबियांना सुद्धा तुम्ही सर्व कुटुंब सांभाळून हे ज्ञानदानाचं काम करता त्याबद्दल तुम्हाला तुमचं अभिनंदन. BHS न्यूजच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.